श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते रुद्राय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री. महाशिवरात्रीला सर्वश्रेष्ठ व्रत असं संबोधलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व संपूर्ण सृष्टीमध्ये जागृत झालेलं असतं आणि म्हणूनच या दिवशी केलेली शिव उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते. शिवलिंगावरती अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, भगवान शंकराची विविध स्तोत्र, मंत्र साधना या दिवशी आपल्याला करायची आहे. यावर्षी महाशिवरात्री आली आहे 8 मार्च 2024 रोजी. महाशिवरात्रीची पूजा कशी करावी, शिव उपासनेचा मुहूर्त काय, अभिषेक करण्याचा, रुद्राभिषेक करण्याचा मुहूर्त काय, रुद्राभिषेक कसा करावा, यावेळी कोणती स्तोत्र पठन करावी, कोणती मंत्र साधना करावी, निशित कालामध्ये सेवा कशी करावी, कोणती सेवा करावी, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या काही शंका असतील नक्की विचारा. आणि या सेवेमध्ये आपल्याला जी स्तोत्र मंत्र साधना करायची असेल, हे सर्व स्तोत्र आणि मंत्र आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण ती ऐकून त्यासोबत सेवा करा. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवतत्वामध्ये म्हणजेच भगवान शंकरामध्ये तमोगुण आकर्षून घेण्याची शक्ती आहे. आणि म्हणूनच समुद्र मंथनामध्ये ज्या वेळेला विष निघाले, सर्व देव पळून गेले, मात्र भगवान शंकर यांनी सर्व विष पिऊन घेतलं आणि या सृष्टीला वाचवलं. महाशिवरात्रीच्या रात्री, विशेषतः मध्यरात्री, ज्यालाच निशित काल असं संबोधलं जातं, यावेळी सृष्टीतील तमोगुण वाढलेले असतात आणि म्हणूनच याचा वाईट प्रभाव आपल्यावरती पडू नये म्हणून निशित कालामध्ये शिव उपासना केली जाते. शिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच निशित कालामध्ये केलेली शिव उपासना, अभिषेक असेल किंवा स्तोत्र मंत्र पठन असतील, रुद्राभिषेक असेल, ही सर्व सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते. आणि म्हणून यंदा शिवरात्रीला देखील निशित कालामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आता आपण बघूया या वर्षीचा महाशिवरात्रीचा शिवपूजनाचा मुहूर्त काय. 8 मार्च रोजी आपल्या सर्वांना महाशिवरात्री साजरी करायची आहे. संध्याकाळी रात्री 9 वाजेच्या पुढे चतुर्दशी तिथी सुरू होणार आहे. जो पहिला प्रहर आहे संध्याकाळी 6:25 ते रात्री 9:28 या पहिल्या प्रहरामध्ये आपल्याला भगवान शंकराचं पूजन, शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. भगवान शिवाच्या उपासनेमध्ये जो अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो तो आहे निशित काल. निशित कालाची वेळ आहे 8 मार्च रोजी रात्री 12:07 ते रात्री 12:56 या साधारण 1 तासाच्या अंतरामध्ये आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी भगवान शंकराची सेवा आपण अवश्य करावी. तर अशा पद्धतीनं आपण या मुहूर्तामध्ये म्हणजेच 8 मार्च रोजी संध्याकाळी शिवपूजन करावं, शिवलिंगावरती अभिषेक करावा. आपल्याला जर शक्य झालं रुद्राभिषेक अवश्य करा. निशित कालामध्ये जर आपण स्तोत्र पठन केली, मंत्र साधना केली तर ती अत्यंत फलदायी ठरते. वर्षभर आपल्या घरामध्ये भगवान शंकराच्या आशीर्वादाने सुख नांदेल, संपत्ती नांदेल. आता आपण बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती रुद्राभिषेक कसा करावा. रुद्राभिषेक म्हणजे काय? रुद्राध्यायासोबत विशिष्ट स्तोत्र मंत्र पठन करून दही, दूध, तूप, मध, शुद्ध जल यानं शिवलिंगावरती अभिषेक केला जातो. यालाच रुद्राभिषेक असं म्हणतात. रुद्राभिषेक ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये आर्थिक अडचणी कधीच राहत नाहीत. कुंडलीतील दोष असतील त्याचं निवारण होतं, संतती सुख मिळतं, सर्व प्रकारच्या संकटांपासून त्या घराचं रक्षण होतं. अपघात, अकाली मृत्यू असेल यापासून रक्षण होतं. वाईट नजर, भूतबाधा यासारख्या संकटांपासून निवारण होतं. व्यवसाय, नोकरीमध्ये भरभराट होती. कोणी जर व्यसनाधीन असेल, लहान मुलं जर त्रास देत असतील, त्यांचं अभ्यासात लक्ष नसेल, तर आपल्या घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करावा. आणि अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ असतं ते व्यसनाधीन लोकांना, लहान मुलांना आवर्जून प्यायला द्यावं. त्यामुळं त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होतो. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये अवश्य करावा. रुद्राभिषेक कसा करावा? देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं, चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा, त्यावरती शुभ्र वस्त्र अंथरावं. आपण स्वतः शक्यतो पांढरे कपडे घालावेत. स्त्री किंवा पुरुष कोणीही हा अभिषेक करू शकतो. पांढरे कपडे नसतील स्वच्छ कपडे घालावेत. तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याची पूजा करायची. त्यानंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची,
ताम्हणामध्ये घेऊन गणपती बाप्पांना स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावरती त्यांची स्थापना करायची. त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची. त्यानंतर पार्वती मातेची ओटी भरायची, म्हणजेच ओटीचं जे साहित्य असतं ते बाजूला एका पाटावरती ठेवून द्या आणि मग अभिषेकाला सुरुवात करायची. आपल्या घरात स्वामींचा फोटो, नवनाथ महाराजांचा किंवा शंकरांचा फोटो जर असेल, फोटो अवश्य मांडावा. फोटोची पूजा करून घ्या. भगवान शंकराच्या फोटोला भस्म लावावं. आता आपण आपल्या घरातील शिवलिंगावरती रुद्राभिषेक करणार आहोत. ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, त्यावरती शिवलिंग ठेवावं. रुद्राभिषेकासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे शुद्ध जल, ताम्हण, शिवलिंग. त्यानंतर अभिषेकासाठी आपल्याकडे जर गळती असेल पाण्याची गळती वापरावी, नसेल तर पळीपळीनं किंवा चमच्यानं शिवलिंगावरती थोडं थोडं पाणी व्हायचं. दही, दूध, साखर, शुद्ध तूप, मध यापैकी जे जे पदार्थ असतील ते सर्व पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात अभिषेकासाठी घ्यायचे. यापैकी काहीच शक्य नाही झालं, शुद्ध जल आणि दूध घ्यावं. दूध घेताना दूध कच्चं असावं. पिशवीतील किंवा उकळून गार केलेलं दूध अभिषेकासाठी घेऊ नये. आता अभिषेक सुरू करायचा. अभिषेक सुरू करताना गळतीनं त्या शिवलिंगावरती ताम्हणामध्ये एक एक थेंब पाणी पडेल अशी योजना करायची, किंवा चमच्यानं थोडं थोडं पाणी व्हायचं आणि सोबत पुढील जे स्तोत्र आहेत ते क्रमाक्रमानं पठण करायचे. आता हे स्तोत्र जर आपल्याला म्हणता येत असतील, वाचून जर आपल्याला पाणी वाहणं शक्य असेल तर अवश्य करावेत. नाहीतर मग यूट्यूबवरती आपल्या या चॅनलवर हे सर्व स्तोत्र उपलब्ध आहेत, आपण ते लावून द्यावे. सोबत पठण करा आणि पठण आणि श्रवण सुरू असताना शिवलिंगावरती थोडं थोडं पाणी सोडत चालायचं. रुद्राभिषेक करताना आपल्याला वेगवेगळी स्तोत्र पठण करावी लागतात. वेगवेगळी स्तोत्र म्हणत असताना वेगवेगळे पदार्थ वापरून आपण अभिषेक करू शकता. म्हणजेच पहिल्या स्तोत्राच्या वेळेला पाणी, दुसऱ्या स्तोत्राच्या वेळेला आपण शिवलिंगावरती दही व्हायचं, तिसऱ्या स्तोत्राला आपण दूध व्हावं, चौथ्या स्तोत्राला मध किंवा साखर व्हावी, पुन्हा शुद्ध जल व्हावं. असं आपल्याला जमल तसं हे सर्व पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करायचे. सोबत या स्तोत्रांचं पठण सुरू ठेवायचं. सुरुवात करायची श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर मराठीमध्ये रुद्र अध्याय आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे, आपण तो लावून द्यावा आणि मग थोडंसं पाणी किंवा दूध शिवलिंगावरती अर्पण करावं. त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा आपण गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृतात हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. त्यानंतर 1 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं. शिवकवच किंवा शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. रामरक्षा 1 वेळा म्हणायची. श्रीसूक्त 1 वेळा पठण करायचं. अभिषेक सुरू असताना यातील जेवढी शक्य होतील तेवढी स्तोत्र आपण अवश्य पठण करावी. महत्त्वाचं आहे रुद्राध्याय. रुद्राध्याय वाचनाला थोडा अवघड आहे, परंतु म्हणूनच मराठीमध्ये रुद्राध्याय आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. मी त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आपण रुद्राध्याय लावून द्यावा आणि रुद्राध्याय सुरू असताना आपण श्रवण करावा आणि थोडं थोडं दूध किंवा पाणी शिवलिंगावरती अर्पण करावं. बाकीची जी स्तोत्रे आहेत यातील जी स्तोत्र किंवा मंत्र साधना आपल्याला शक्य होईल ते आपण अवश्य पठण करा. ही सर्व स्तोत्र आणि मंत्र आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. अशा पद्धतीनं कालभैरव अष्टकापर्यंत सर्व जे स्तोत्र आहेत ती पठण झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यायचं आणि चौरंगावरती थोडेसे फुलं ठेवून शिवलिंगाची स्थापना करायची. स्थापना झाल्यानंतर शिवलिंगाला भस्म लावायचं, त्यांची पूजा करायची आणि चौरंगावरती जर आपल्याला शक्य झालं भगवान शंकराचं आवडतं बेलपान 108 बेलपत्रांनी शिवलिंगाला अभिषेक करायचा. हे करत असताना शिव अष्टोत्तर नामावली भगवान शंकराची 108 नावं, प्रत्येक नावाचा उच्चार करताना एक एक बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र पिंडीवरती अर्पण करायचं. पानाची बाजू आपल्याकडे, देठाची बाजू पिंडीकडे, अशा पद्धतीनं बिल्वपत्र म्हणजेच बेलपान अर्पण करायचं. 108 नावांचा उच्चार करायचा. शिव अष्टोत्तर नामावली देखील आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे, आपण ती लावून सोबत पठण करू शकता. किंवा दिंडोरी प्रणित आध्यात्मिक केंद्राचं नित्यसेवा पुस्तक, नित्यसेवेमध्ये ही सर्व स्तोत्र मंत्र उपलब्ध आहेत. तर अशा पद्धतीनं रुद्राभिषेक झाल्यानंतर
ताम्हणामध्ये जे तीर्थ असतं हे तीर्थ अत्यंत प्रभावी असतं. घरातील सर्व व्यक्तींनी हे तीर्थ प्यावं. बाधित व्यक्ती असेल, आजारी असेल, लहान मुलं असतील किंवा व्यसनाधीन माणूस असेल त्याला हे तीर्थ अवश्य प्यायला द्यावं. ही संपूर्ण सेवा झाल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. त्यानंतर उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून भगवान शंकरांची, गणपती बाप्पाची, देवीची आरती करावी. आरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करावा. आपल्यापैकी ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी या दिवशी महाशिवरात्रीला उपवास अवश्य करावा. महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च रोजी दुपारी सोडावा. तर अशा पद्धतीनं पहिल्या प्रहरामध्ये म्हणजेच संध्याकाळी 6:30 ते साधारण 9:30च्या काळात आपण शिवलिंगावरती रुद्राभिषेक अवश्य करावा. निशित कालामध्ये म्हणजेच मध्यरात्री 8 मार्च रोजी मध्यरात्री 12:07 ते 12:56 या दरम्यान आपण कोणती सेवा करावी? आत्ता जी मी स्तोत्र आपल्याला सांगितलीत त्यापैकी महामृत्युंजय मंत्र, शिव अष्टोत्तर नामावली, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, कालभैरव अष्टक, शिव महिम्न स्तोत्र, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र यापैकी आपल्याला जी स्तोत्र म्हणता येतील, जे मंत्र साधना करता येईल ती आपण निश्चित कालामध्ये अवश्य करावीत. ही सर्व मंत्र साधना आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. मी पुन्हा एकदा अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आपण ऐकून ही सर्व सेवा निश्चित कालामध्ये अवश्य करावी. निश्चित कालामध्ये महाशिवरात्रीच्या रात्री शिवतत्व जागृत झालेलं असतं आणि म्हणूनच या काळात केलेली शिव उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. आपल्या प्रापंचिक आयुष्यामध्ये, सांसारिक आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील, आपण जर ही सेवा संकल्पयुक्त केली तर निश्चितपणे त्या सर्व समस्यांचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. तर 8 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ही सर्व सेवा अवश्य करावी. ज्यांना निश्चित कालामध्ये किंवा संध्याकाळी सेवा करणे शक्य नाही होणार, 9 मार्च रोजी देखील आपण ही सर्व सेवा करू शकता. नक्की करावी. ही माहिती जर आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत, शिवभक्तांपर्यंत पोहोचवा. आपल्या अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री सांब सदाशिवाय नमः.